चलो, आवर इमोशनल वर्ल्ड. चॅप्टरचं नाव काय? आवर इमोशनल वर्ल्ड. म्हणजे आपले भावनिक जग. आपले भावनिक, बघ काय म्हणले, आवर फिल इन द ब्लँक. ठीक आहे, फिल इन द ब्लँक मध्ये काय, खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तरासह. माहिती आहे ना तुला आता, रिकामा जागा भरा. काय म्हणतात, जस्ट ॲज मॅन इज एबल टू थिंक ही इज ऑल्सो. माणूस जसा विचार करू शकतो तसाच तो कसा असतो? भावनिक. कसा असतो? भावनिक. म्हणजे इमोशनल. कळलं? जसा विचार करतो आपण तसा तो भावनिक पण असतो. पुढे काय म्हटलंय, वी मस्ट ऑलवेज थिंक अबाउट दी व्हर्च्यू. हा, द व्हर्च्यूज इन आवर फ्रेंड्स. इथं लिहायचं व्हर्च्यूज. कळतंय ना, इथं लिहायचं असतं बघ, इथं व्हर्च्यूज. माहिती आहे ना कसं लिहायचं ते? इथं लिहायचं व्हर्च्यूज. ठीक आहे, असं नुसतं इथं टिक करायचं नसतं, इथं लिहायचं असतं. हा, आपण नेहमी कोणाचा विचार? सद्गुणांचा विचार केला पाहिजे. व्हर्च्यू म्हणजे काय? सद्गुण. ऑलवेज म्हणजे काय? नेहमी. थिंक म्हणजे काय? विचार केला पाहिजे. कुणाचे सद्गुण? मित्रांचे सद्गुण. मित्रांच्या सद्गुणांचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा, नंतर दुर्गुणांचा, पण आधी कशाचा विचार करायचा? त्यानंतर. पुढे काय म्हटलंय, हाऊ डज बॅलन्स्ड पर्सनॅलिटी डेव्हलप. बॅलन्स म्हणजे संतुलित व्यक्तिमत्व. काय म्हटलं बघ? होते संतुलित व्यक्तिमत्व. काय म्हटलंय सांग बरं जरा? संतुलित. बॅलन्स्ड म्हणजे कसली? संतुलित. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. कसे विकसित होते? विकसित. डेव्हलप म्हणजे विकसित होते. संतुलित म्हणजे ठीकठाक, अति रागात बी नाही येणार, अति येड्याने हसत बी हिंडायचं नाही, असं संतुलित व्यवस्थित. काही जण असतं हे उगे घरात आहे, उगे कुठे रागात येते. काही जण असतं हे कशावर बी हसत उगे येड्याने. हे का नाही? बॅलन्स पाहिजे, व्यवस्थित. आहे का नाही? थोडं हसायचं, थोडंच रागात याचं. ह्याला म्हणतात बॅलन्स्ड पर्सनॅलिटी. मग अशी बॅलन्स्ड तुला कशी असं वाटतं? बॅलन्स्ड असं वाटतंय का अनबॅलन्स्ड असं वाटतंय? बॅलन्स्ड पर्सनॅलिटी असं वाटतंय. मग कशी तयार होते ती पर्सनॅलिटी? बघ बरं, उत्तर दिलेलं आहे. कशी तयार होते रे? अ बॅलन्स्ड पर्सनॅलिटी डेव्हलप्स व्हेन. संतुलित व्यक्तिमत्व विकसित होते जेव्हा. केव्हा? जेव्हा वी लर्न टू कोप विथ आवर इमोशन. जेव्हा आपण आपल्या भावना इमोशन म्हणजे काय? भावनांचा सामना करायला शिकतो. कोप करणे म्हणजे काय? सामना करणे. सामना म्हणजे समजा काही जण घाबरून जातात, नगरे बाबा म्हणतात, मग तिथं गेलो मला राग आला तर कसं करू? तसं नसतंय. जायचं, जरी त्यानं काही म्हणलं, राग आला तरी स्वतः संयम ठेवायचा, नियंत्रण. रागात याचं नाही. किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन समजा जर मला जर लालचा उठली तर, असं नाही, लालचा जरी उठली तरी आपण आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवायचं. घे. मग संयमी व्यक्तिमत्व कसं तयार होतंय? आपण आपल्या भावनांचा सामना करायचा. काय करायचा म्हटलंय? सामना. सामना म्हणजे काय? कोप करणे. कोप करणे म्हणजे सामना करणे, सांभाळणे. आपल्या भावना सांभाळता आल्या पाहिजे आपल्याला. नाही तर जरा आपलं चार चौघामध्ये जरा काही म्हणलं की रडायला सुरू करायचं. तसं नाही. जरी रडू आलं तरी ठीक आहे, सरने म्हणालेत ना तर ते ऐकायचं, लगेच रडायला सुरू करायचं नाही. आणि हे हळूहळू वयानुसार शिकायचं असते. लहान लेकराला तर, लहान लेकराची पर्सनॅलिटी संतुलित असते का असंतुलित असते? असंतुलित असत्या, अनबॅलन्स्ड असत्या. मोठ्या माणसाची बॅलन्स्ड असत्या जरा. त्यात बी मोठे येडे असल्यावर नसते, गैरदिन वागत. पुढे, व्हाय डज आवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीज. आपली सहकार्य म्हणतात. कोऑपरेशन म्हणजे काय? सहकार्य. हा, त्याचाच काय? नाही, त्याचा नाही, दुसरा प्रश्न पुढचा सुरू झाला. हे काय? क्वेश्चन बी सुरू झाला ना. आपली सहकार्याची भावना आणि समजूतदारपणाची वृत्ती. काय काय बरोबर? कोऑपरेशन म्हणजे सहकार्य, एकमेकाला मदत करणे. आणि ॲटिट्यूड, ॲटिट्यूड चुकली तर. अंडरस्टँडिंग म्हणजे समजूतदारपणा. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? समजून घेणे. मग हे लेकरू माझं समजून घेते, हे समजूनच घेत नाही म्हणतात का नाही, त्याला म्हणतात अंडरस्टँडिंग असणे. काय असणे? अंडरस्टँडिंग. आणि कोऑपरेशन म्हणजे काय? सहकार्य, एकमेकाला मदत करणे. सो सहकार्याची भावना किंवा सहकार्याची वृत्ती आणि समजूतदारपणाची वृत्ती. ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती आपली कमी कस काय होते? कधी कधी कमी होते आपली. कशामुळे कमी होते मग ही वृत्ती आपली? त्याचं उत्तर दिलंय. कोणती वृत्ती? सहकार्याची वृत्ती.
आवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीजेस. आपली सहकार्याची भावना आणि समजूतदारपणा कमी होतो. केव्हा होतो? जेव्हा आपण रागीट आणि हट्टी बनतो. तुला कळलं की रे? एकदम एकदम भारी, बरोबर का? रागीट आणि हट्टी बनलो की आपण सहकार्याची भावना आपली जाते, आपण खराब होतो. कळलं का? आता क्वेश्चन सी पुढे काय म्हटलं बघा. व्हॉट मस्ट वी डू आफ्टर वी हॅव फाउंड द फ्लॅव्स इन आवर नेचर. बघ, आपल्या मी ज्याला गोल करलो ते त्याचं नाव असते. वी म्हणजे आपल्या स्वभावातील म्हणजे नेचर, स्वभावातील दोष. फ्लॅव्स म्हणजे दोष. लक्षात येणे म्हणजे फाउंड, सापडणे. लक्षात आल्यानंतर आपण काय केले पाहिजे? आपण डू म्हणजे काय, केले पाहिजे. व्हॉट म्हणजे काय केले पाहिजे. आपल्या स्वभावातील दोष लक्षात आल्यानंतर आपण काय केले पाहिजे. ठीक आहे. स्वभाव म्हणजे नेचरला म्हणते बरं का, हे शब्द महत्वाचे आहेत. हे दोष लक्षात आल्यावर, लक्षात येणे म्हणजे फाउंड. काय केलं पाहिजे मग आपण? आपल्याला बघ, आफ्टर वी हॅव फाउंड फ्लॅव्स इन आवर नेचर, हे तर प्रश्नातलं असतंय. आपल्याला आपल्या स्वभावातील दोष लक्षात आल्यानंतर आपण वी मस्ट ट्राय टू करेक्ट देम आवर सेल्फ. आपण स्वतः, आवर सेल्फ म्हणजे स्वतः, आपण स्वतः त्यांना सुधारण्याचा, करेक्ट करणे म्हणजे सुधारणे, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. कळलं का? आपण त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सोपं आहे का? सोपं असते, काय नसते. आन्सर इन शॉर्ट. बघू आता हे शॉर्ट म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा. कळलं का? प्रश्न थोडे मोठे असते ते. काय म्हटलंय? व्हॉट इज मीन्ड बाय कोपिंग विथ इमोशन. भावनांचा सामना. कोपिंग म्हणजे सामना. कळलं का? सामना करणे. भावनांचा सामना करणे म्हणजे काय? भावना उलटी असते इंग्लिश थोडी. कळलं का? भावनांचा सामना करणे म्हणजे काय, किंवा भावनांशी सामना करणे म्हणजे काय. कळलं का? मग कसा असतं ह्याचा अर्थ बघूया आपण. इफ समवन डज समथिंग रॉंग वी गेट अँग्री. जर कुणी काही चुकीचे केले, तर आपल्याला राग येतो. अँग्री म्हणजे राग येतो. ठीक आहे. जर कुणी काही चुकीचं केलं तर आपल्याला राग येतो. ह्याच्यात काय म्हणलंय त्यानं बघा. जर कुणी काही चुकीचं केलं तर आपल्याला राग येतो. मग परंतु आपण रागात आलो नाही पाहिजे. आपला संयम आपण सोडला नाही पाहिजे. बॉल टाकून आउटच करून राग येते. कुठे फेकून दिला बॉल की राग येते. मग तसं रागात यायचं नाही. ठीक आहे. आपण आपला राग सांभाळून ठेवला पाहिजे. पुन्हा आपण स्वतःला बॅलन्स मध्ये ठेवलं पाहिजे. ठीक आहे. मग कसं करायचं तेच सांगितले. 2-3 शब्द आहेत, करून टाकायचे. वी मस्ट नॉट लूज आवर टेम्पर. टेम्पर लूज करणे म्हणजे संयम गमावणे. लूज करणे म्हणजे गमावणे, एखादी गोष्ट हरवणे. टेम्पर म्हणजे संयम. आपला संयम गमवायचा का आपण? नाही सती शब्द काय वापरलाय? नॉट. वी मस्ट नॉट लूज आवर टेम्पर. कळलं एवढं? कळलं? पुढे वी मस्ट बी एबल टू कीप बॅलन्स बिटवीन आवर थॉट्स अँड इमोशन. आपण आपल्या विचारात आणि भावनांमध्ये संयम ठेवला पाहिजे, बॅलन्स ठेवला पाहिजे. काय ठेवला पाहिजे? बॅलन्स. कुणाकुणामध्ये? विचारांमध्ये आणि भावनांमध्ये. इमोशन म्हणजे भावनांमध्ये. काय? बॅलन्स ठेवला पाहिजे. काय ठेवला पाहिजे? बॅलन्स. बॅलन्स म्हणजे काय? समतोल. कळाले का? पुढे काय शेवटी चौथा पॉइंट. इफ वी थिंक प्रॉपरली वी कॅन कंट्रोल और कोप विथ आवर इमोशन. जर आपण योग्य विचार केला, प्रॉपरली म्हणजे योग्य, थिंक म्हणजे विचार. जर आपण योग्य विचार केला तर आपण आपल्या भावनांचा सामना करू शकतो किंवा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. सामना करणे म्हणजे कोप करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. कळलं का? ठीक.
ठीक आहे, हो. कसं कसं कळलं हो. प्रश्न उत्तर. आता हे उगच मोठं वाटतंय पण काही नाही, उगच छोटं छोटं आहे, कळलं का. बघा प्रश्न काय म्हणते, व्हॉट आर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर. क्रोधाचे किंवा रागाचे, क्रोध म्हणजे राग, रागाचे हानिकारक परिणाम काय आहेत. कळलं का, हो. कळलं. हा, हार्मफुल म्हणजे हानिकारक परिणाम, इफेक्ट म्हणजे परिणाम, ठीक आहे. द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अँगर आर, रागाचे हानिकारक परिणाम पुढील प्रमाणे आहेत, असं. ठीक आहे, बघा काय होतंय रागात आल्यानं, वी बिकम शॉर्ट टेम्पर्ड अँड स्टबर्न. आपण रागीट आणि हट्टी बनतो. स्टबर्न म्हणजे हट्टी. आवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीज. कोऑपरेशन अँड अंडरस्टँडिंग डिक्रीज म्हणजे हा, एक काढून टाकलं. आवर ॲटिट्यूड ऑफ कोऑपरेशन म्हणजे काय, सहकार्याची आणि समजूतदारपणाची वृत्ती कशी होते, कमी. डिक्रीज म्हणजे कमी होणे, कमी होते. वी हर्ट अदर्स. आपण इतरांना दुखवतो. हर्ट करणे म्हणजे काय, दुखवणे. हर्ट करणे म्हणजे काय, दुखवणे. आणि मग शेवटी काय, वी फेस प्रॉब्लेम्स. आपल्याला काही अडचणी होतात. कसल्या अडचणी येतात, प्रॉब्लेम म्हणजे अडचणी. जशा की कोणत्या, हेडेक म्हणजे डोकेदुखी होते, लॉस ऑफ स्लीप म्हणजे झोप लागत नाही, डलनेस म्हणजे आपल्यामध्ये मंदपणा येतो, नीट वाचल्याला काही कळत नाही, झेपत नाही. कळलं का, अशा गोष्टी होतात रागामुळे होतात. कळलं व्यवस्थित, हे गोष्टी कळल्या. सोपं आहे की काही नाही, काय काय आहे बरोबर. वी बिकम शॉर्ट टेम्पर, स्टबर्न, आपलं कोऑपरेशन आणि अंडरस्टँडिंग डिक्रीज होते, वी हर्ट अदर्स, आणि आपण प्रॉब्लेम फेस करतो. हा, हे कामच आहे की काय, मस्त चांगले शब्द पण चांगले आहेत ना. एवढे सर्व शब्द पाठ झाल्यावर तुझं भारी आहे की एकदम. हेडेक, लॉस ऑफ स्लीप, डलनेस. डलनेस म्हणजे मंदपणा, लॉस ऑफ स्लीप म्हणजे स्लीप झोप निघून जाणे, हे का नाही. आणि हेडेक म्हणजे डोकेदुखी. ही लागते आपल्या मागं. कशामुळे लागते, कशामुळे होते हे सर्व, आनंदी राहिल्यावर का रागात राहिल्यावर. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर सी. व्हाय मस्ट वी नो आवर फ्लॉज. आपल्याला आपले, ह्याचा अर्थ काय, दोष का माहीत असले पाहिजेत, किंवा ओळखले म्हणण्यापेक्षा माहीत असले पाहिजेत. शब्द काय चांगला आहे त्याच्या, माहीत असले. आपल्याला आपले दोष का माहीत असले पाहिजेत, किंवा आपण आपले दोष का ओळखले पाहिजेत. पहिला आपल्याला माहीत असले पाहिजेत. तेच लिहायचं असते. पहिलंच वाक्य आधी लिहायचं. बघ, बघितून लिहायचं. कुठून, ह्याला फक्त उलट तिलट केले. वी मस्ट नो आवर फ्लॅज. बघ, वी मस्ट नो आवर फ्लॅज सो दॅट म्हणजे कारण. आपल्याला आपले दोष माहीत असले पाहिजेत, कारण. ह्याचा अर्थ काय असतो, कारण. सो दॅट म्हणजे कारण. त्याचं काय कारण आहे बघा. तुला माहित झालंय सर्व. वी कॅन इम्प्रूव्ह अपॉन देम. आपण त्यांच्यामध्ये सुधारणा, इम्प्रूव्ह म्हणजे काय, सुधारणा करू शकतो. आपल्याला जर माहित असं नसेल की आपल्या चूक आहे, तर आपल्याला कळणार आहे का सुधारणा करायची. आता मला माहितच नाही की मला राग आलाय, मग मला सुधारणा करता येईल का. मला कोणाचं सांगावं लागेल की नाही सर तुमचं लय राग व्हायला, आता लय कर्मणा झालंय तुमच्यापाशी, तेवढं तर मला कळते नाही गळे रागात याचं नाही. तुला कोणतरी म्हणावं लागेल, अरे तुम्हाला मोठ्यासोबत बोलायचं कळणार गेलं. तुम्हाला जर सांगितलंच नाही कोण, मग कळणार आहे का तुम्हाला. वरचीवर तुम्ही येड्यानेच करायला लागता. मग ते जर तुम्हाला सांगितलं असं मोठ्यासोबत बोलायचं नाही, पुढच्या वेळेस तुम्ही काय करता, अरे नाही तसं बोलायचं नाही. असं असते. म्हणजे चूक माहीत झाली तर सुधारणा करते माणूस. पहिलं वाक्य झालं का माहित असत. ही एक वळ आणि हे दुसरं. उत्तरच आहे दोन. एक दोन दुसरा पॉइंट आहे ना त्या उत्तराचा. हे मोठे प्रश्न असतात रे, 3-3, 4-4 मार्काचे. काय म्हटलंय, जस्ट बिकॉज वी आर अनएबल टू डू समथिंग इट डज नॉट मीन दॅट वी स्टॉप ट्राईंग टू एक्सेल ॲट व्हॉट वी कॅन डू. आता हे शब्द जरा वाक्य मोठं आहे बघ. आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल, हे त्याचा अर्थ आहे एवढ्याचा.
याचा अर्थ असा नाही की आपल्याला जे येतंय त्याच्यामध्ये आपण करायचं. भारी करायचं सोडून द्यायला पाहिजे. हा. हो पण तुला सोपं करून सांगतो मी, थांब. थोडं सोपं केलं आपण, हा कळलं का? इफ वी कॅनॉट डू वन थिंग, जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर देन वी शुड एक्सेल ॲट व्हॉट वी कॅन डू. देन म्हणजे नंतर. जर आपल्याला हे येत नसेल तर, जर आपल्याला हे येत नसेल तर आपल्याला जे येतंय, व्हॉट वी कॅन डू म्हणजे जे आपल्याला येतंय त्याच्यामध्ये उत्कृष्ट व्हायचं, त्याच्यामध्ये उत्कृष्ट व्हायचं. कळलं का? जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल, एखादी गोष्ट बघ काय म्हटलं, जर आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर आपल्याला जे येत आहे, बघ ह्याचा अर्थ काय होतो, जे येत आहे व्हॉट वी कॅन डू. कळलं का? त्याच्यामध्ये आपण कसं बनलं पाहिजे, उत्कृष्ट. एक्सेल म्हणजे काय, उत्कृष्ट बनले पाहिजे. कळलं का? भारी, एकदम चांगलं बनलं पाहिजे. मग आता समजा जे येतंय त्याच्यामध्ये एकदम भारी बनायचं. मग कळलं का? आता समज तुला काय येतंय, समज तुला आता बॉलिंग तेवढी चांगली येणार गेलं, बॅटिंग येते, मग उगं बॉलिंग येणं म्हणून रडत बसायचं नाही, बॅटिंग यायला मग त्याच्यात भारी बनायचं. कळलं का? कळलं का? बरं, सायन्स तेवढं कळणार गेलंय पण मॅथ कळाले ना, मग सायन्स येणं म्हणून रडायचं नसते, मॅथ आलंय का नाही मग त्याच्यामध्ये 100 पैकी 100 घ्यायला बघायचे. कळलं का? हळूहळू असं करायचं असतं. जे आपल्याला येते त्याच्यामध्ये काय बनायचं आपण, उत्कृष्ट, एकदम भारी बनायचं. कळलं? चला आता पुढे काय म्हणजे, राईट हाऊ यू विल रिॲक्ट. तुमची प्रतिक्रिया कशी असेल. रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया. जर त्यानं असं केलं तर तुम्ही कसं करता. प्रतिक्रियाचा अर्थ कळला का? प्रतिक्रिया म्हणजे, मी समज एखाद्या पोरानं तुला ए असं म्हणलं तर तुझी प्रतिक्रिया काय असेल. सरनं तुला रागवलं तर तू काय करशील. प्रतिक्रिया म्हणजे, मी तुला बोललो की क्रिया, त्याच्या बदल्यात तू काय केलास त्याला काय म्हणायचं, प्रतिक्रिया. कळलं का? प्रतिक्रिया. तू पुढून काय बोलशील. सरनं जर तुला रागवले तर तू रडशील का संयम बाळगशील. संयम बाळगशील. ह्याला काय म्हणायचं, तुझी क्रिया का प्रतिक्रिया. प्रतिक्रिया. रिॲक्ट करणे म्हणजे प्रतिक्रिया देणे. काय, प्रतिक्रिया. बोल प्रतिक्रिया. काय बोल, प्रतिक्रिया. मग आता सांगितलंय पहिलं, युअर टीचर डज नॉट लिसन टू यू. तुमचा शिक्षक तुमचं ऐकत नाही. नॉट म्हणजे नाही. समजा तुमचा शिक्षक तुमचं ऐका नाही गेला, तुम्ही काय तर बोलायला पण ते ऐकच नाही गेलं तर तुमचं, तर मग तुम्ही रागात याचं नाही, ए यार मग आमचं ऐकणच झालं असं म्हणायचं का नाही. काय म्हणायचं म्हटले, उत्तर काय दिले बघा. तर तुम्ही काय करचाल. प्रश्न असा आहे, प्रश्नच नाही ते, तसं नसते. तुम्ही काय करचाल ते सांगा, है ना, हेच प्रश्न आहे. राईट हाऊ विल यू रिॲक्ट. तुमची प्रतिक्रिया कशी असेल ते लिहा. असं तुम्ही काय करचाल ते सांगा. मग काय झाल्यावर, मग पहिलं हे असते मेन प्रश्न. हे असते मेन प्रश्न. हो नाही, नसते, तसं नसते. हे त्या मेन प्रश्नाची बॉडी असते, मेन प्रश्न. मग त्याच्यामध्ये हे छोटे छोटे प्रश्न. हा, त्याचं संपलं. इथं उत्तर संपलं. आता हे पुढचा प्रश्न सुरू झाला. हे पुढचा प्रश्नच कसा आहे, तुमची प्रतिक्रिया कशी असेल ते सांगा. त्यानं काय करते तर प्रश्न कसा देते तर, तुमची प्रतिक्रिया कशी असेल ते सांगा. म्हणजे हे राईट हाऊ विल यू रिॲक्ट असं देते. मग त्याच्यामध्ये असा प्रश्न देतात, किंवा डायरेक्ट इथं क्वेश्चन लिहू, वेगळं इथं पण असं क्वेश्चन लिहितात. कळलं का? आणि हे इथलं काढून टाकते. राईट हाऊ विल यू रिॲक्ट, तुमची प्रतिक्रिया कशी असेल. मग त्याच्यात कसं काय झाल्यावर, तुमचे शिक्षक तुमचे ऐकत नाहीत. तुमचे शिक्षक तुमचे ऐकत नाहीत तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल, असा प्रश्न आहे पूर्ण. कळलं का तुला? खालीवरी लिहिलं असतं इंग्लिशमध्ये. जर तुमचे शिक्षक तुमचं ऐकत नाहीत तर तुमची प्रतिक्रिया काय असेल. कळलं? ते पुस्तक दाखव, तुला दाखवतो. पुस्तक काढ, कसं असतं ते. प्रश्नपत्रिकेमध्ये असा क्वेश्चन येऊ शकते, किंवा काय करू शकते, हे क्वेश्चन वरी बी लिहू शकतात. असं क्वेश्चन, किंवा नुसतं इथं क्वेश्चन नंबर 3 असा काय. अशा लाईन असतात. हे प्रश्न कळला का बघ. असं असतं हे. राईट हाऊ विल यू रिॲक्ट, युअर टीचर डज नॉट लिसन टू यू. हे अख्खा प्रश्न आहे बरं काय पूर्ण. मग त्याच्यासाठी खाली अशा लाईन दिलेल्या असतात तुला, हे उत्तराच्या लाईन. कळाले का आता हे काय होणार ते, अशा लाईन असतात.
हे 2-4 लाईन. मग तुला इथं उत्तर लिहायचं असते. कळलं का? हे झाला पहिला हे प्रश्न आणि त्याचं उत्तर. मग आता दुसरा प्रश्न, आता नीट ऐकून घे. पहिल्यांदा आधी प्रश्न कसा आहे. आता तुला वाटेल की हे पुढचा प्रश्न काय आहे, इथून एवढाच आहे. युअर पॅरेंट आस्क फॉर युअर ओपिनियन व्हाईल मेकिंग डिसिजन. निर्णय घेताना तुमचे पालक तुमचे मत विचारतात. पण हे एवढासा प्रश्न आहे का? नाही. प्रश्न कसा येणार तुला परीक्षेमध्ये? हे तर येणारच. हे तर येणारच. जर हे प्रश्न टाकायचं म्हणलं तर हे एवढं येणार का फक्त? नाही. कारण हे प्रश्न त्याच्यावर काय येणार? राईट हाऊ. हुशार झाला की रे तू. हे तर असणारच त्याच्या पुढे. हे असं असणारच. राईट हाऊ विल यू रिॲक्ट. आता हे क्वेश्चन नंबर 14 म्हणजे हे त्यानं काय केलंय, हे 4-5 प्रश्न दिले तर त्या सर्वांसाठी एकदाच लिहिलं राईट हाऊ विल यू रिॲक्ट. कळलं का? पण परीक्षेमध्ये तसं येईल का? नाही. परीक्षेत येणार राईट हाऊ विल यू रिॲक्ट. युअर पॅरेंट्स आस्क फॉर युअर ओपिनियन व्हाईल मेकिंग डिसिजन. कळलं? ह्याचा अर्थ काय? तुमचे पालक तुम्हाला निर्णय घेताना विचारतात, तर तुम्ही प्रतिक्रिया कशी द्याल? कळलं का? ह्याचा एकच अर्थ आहे. हे वाचून वरचा अर्थ पुन्हा करायचा. हे खालचं आधी वाचायचं आणि त्याच्यानंतर वरच्याचा, किंवा असं आधी करता येते. अगोदर ह्याच वाचायचं. राईट हाऊ विल यू रिॲक्ट. तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल जर तुमच्या पॅरेंट्सनं तुमचा निर्णय घेताना तुमचे मत विचारली. कळलं? म्हणजे हे प्रत्येक प्रश्नासाठी राईट हाऊ विल यू रिॲक्ट आहेच. ते एकदाच लिहिलं त्यानं. जसं की आता राईट आन्सर इन शॉर्ट, त्यानं काय प्रत्येकाला लिहिले का? आन्सर इन शॉर्ट, आन्सर इन शॉर्ट. हे सर्वांसाठी आलं. ते कळलं का? तसं झालं पाहिजे की या सगळ्याच्या वर असं. मग सगळ्याच्या मग ते तसं देत नाहीत. आता हे 4-5 जणांसाठी एकदाच लिहायचं म्हणून असं. आता इथं फिल इन द ब्लँक. आता हे फिल इन द ब्लँक एकदाच दिले का नाही? का प्रत्येक प्रश्नामध्ये फिल इन द ब्लँक, पुन्हा एकदा फिल इन द ब्लँक, असं प्रत्येक वेळेस म्हणून कशाला? ते एकदाच पुढच्या प्रश्नासाठी एकदाच लिहितात. कळलं का? आता तुम्ही बघा. युअर टीचर डज नॉट लिसन टू यू. मग शिक्षक जर तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही रागात यायचं का? बोल, यायचं का? नाही. मग काय करायचं म्हटलंय? काय करायचं म्हटलंय? हो, इथं म्हटलं बघ काय करायचं. आय विल बी पेशंट. मी शांत राहील, धीर धरेन. पेशंट म्हणजे धीर धरणे. अँड वेट फॉर अन ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक टू माय टीचर. बघ नीट ऐका. मी धीर धरेन आणि शिक्षकांशी बोलण्याच्या संधीची वाट पाहेन. वेट म्हणजे काय? वाट बघणे, थांबणे. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी. समजा शिक्षक पुढून गडबडीत गेले, सर 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 म्हणला, सर ना ऐकलेच नाहीत, तर लगेच रागात यायचं का? तुम्ही माझं कसं ऐकलं ना म्हणून? नाही. जाऊ द्या, शांत बसायचं. ते गेले असतील गडबडीत म्हणायचं, पुन्हा वापस येण्याची वाट बघायची आणि पुन्हा एकदा आले की हळूच म्हणायचं, सर मी बोललो पण तुमच्या लक्षात आलं नाही, आता मला एक प्रश्न विचारायचा. कळलं का? आता दुसरं विचारलंय. झालं होतं. एवढे छोटे छोटे आहेत. युअर पॅरेंट्स आस्क फॉर युअर ओपिनियन व्हाईल मेकिंग डिसिजन. निर्णय घेताना, डिसिजन म्हणजे निर्णय घेताना तुमच्या पालकांनी तुमचे मत, ओपिनियन म्हणजे मत, तुमचे मत विचारले. जसं की आता निर्णय घेताना कुठं समजा तुम्हाला आता एक मोटरसायकल घ्यायच्या, तर पप्पांनी विचारले काय वाटले बंटी तुला, कसली मोटरसायकल घ्यावं? तर तू काय हसशील, रडशील का पळून जाशील का सांगशील विचार करून? विचार करून सांगणे आहे का नाही? मग तेच म्हणलंय त्यानं. काय म्हणलंय? तू काय करशील? ते डबल लिहायची गरज नाही, ते पण समजून घ्यायचं ह्याच्यावर असतंय. कळलं काय? परीक्षेत प्रश्न कसा येणार इथं? राईट हाऊ विल यू रिॲक्ट असं लिहिणार. नाही, ती परीक्षेमध्ये एकच प्रश्न विचारतात, असे 4-4 विचारित नाहीत. परीक्षेमध्ये काय असे 4, कोणताही एक विचारते, पण त्याच्यावर हे लिहिलेलं असते. कळलं का? ते बी सांगतो तुला नंतर. मग तू काय करशील? मग आय विल थिंक ऑन मॅटर, म्हणजे काय मसुदा आहे किंवा विषय. मॅटर म्हणजे काय? जो काही विषय आहे त्याच्यावर मी विचार करेल. आता विषय म्हणजे जसं की गाडी घेण्याचा विषय आहे तुमच्या घरात, आहे का नाही? मग तू त्याच्यावर विचार करशील, आहे का नाही? अँड ट्राय टू गिव्ह माय ओपिनियन, आणि मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न करेल. ट्राय म्हणजे प्रयत्न करेल. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. कशाचा प्रयत्न? गिव्ह ओपिनियन, मत मांडण्याचा. ओपिनियन म्हणजे मत मांडणे.
कळलं का? मी विचार करेल आणि मत मांडण्याचा प्रयत्न. प्रयत्न करेल. पुढे, युअर फ्रेंड गॉट अ बिग प्राइज. तुमच्या मित्राला खूप मोठे बक्षीस भेटले तर तुम्ही काय करचाल? पळून जाचाल, रडचाल, का त्याच्यावर जळचाल, का त्याचं अभिनंदन करचाल? अभिनंदन करणार. मग काय, तेच आय विल बी हॅपी, मला आनंद होईल. कळलं का? होईना गेलं तरी म्हणायचं मला आनंद होईल म्हणायचं. आणि लक्षात आहे, अँड आय विल अँड कॉंग्रॅच्युलेट हिम, मी त्याचे अभिनंदन करेल फॉर हिज सक्सेस, त्याच्या यशाबद्दल. आता बक्षीस तर त्याला काही यश भेटल्याबरोबर ना. मग मी काय करेल? मी एक तर आनंदी होईल, म्हणजे मी जळणार नाही का नाही, मी आनंदी होईल, त्याचं अभिनंदन करेल. कॉंग्रॅच्युलेट म्हणजे अभिनंदन, हातात हात देऊन अभिनंदन करणे. आणि आणि कशाबद्दल मी अभिनंदन करेल? त्याच्या भेटलेल्या यशाबद्दल किंवा त्याच्या प्राइज बद्दल. काही लिही, तुला जो वाटलं इथे सक्सेस म्हणजे यश. कळलं का? लिहिशील का? कशाबद्दल करणार तो? यश. यश, त्यानं काहीतरी यश केलं, भेटलं ना त्याला, काहीतरी पहिला आला, दुसरा आला, मग त्याला त्याच्याबद्दल बक्षीस भेटलं. मग तू काय करशील? आनंदी होशील आणि त्याला काय करशील? तू कॉंग्रॅच्युलेट करशील, म्हणजे अभिनंदन करशील. कळलं का? पुढे, युअर क्लासमेट प्रेज यू. क्लासमेट म्हणजे तुमचा वर्गमित्राने तुमची स्तुती केली. प्रेज करणे म्हणजे स्तुती केली, प्रशंसा केली. काय केली? प्रशंसा. काय म्हणता, तू लय भारी असतो, काय नादच खुळा, लय भारी आहेस बाबा तू, काय तू लय टाइमवर येतोस, तुला काय लय क्रिकेट भारी खेळता येते, असं काही म्हणलं तुला, तर मग तू काय करशील? तू त्याच्या कानाखाली मारशील का त्याचे आभार मानशील? मग काय? आय विल थँक माय फ्रेंड, मी त्याचे आभार मानेल. थँक म्हणजे आभार मानणे. कळलं का? छोटा आहे. पुढे, रोहन इन्सल्टेड यू इन द क्लास. तुमचा एक मित्र आहे रोहन, त्यानं तुमचा अपमान केला वर्गामध्ये. काय केला? अपमान. इन्सल्ट म्हणजे काय? अपमान करणे. जर त्यानं तर तुम्हाला काय होईल? आय विल फील सॅड, मला वाईट वाटेल. फील सॅड म्हणजे दुःखी, मी दुःखी होईल. बट आय विल वेट फॉर करेक्ट ऑपॉर्च्युनिटी. तरी पण मी एका संधीची वाट बघेल. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीची वाट बघेल. टू स्पीक टू हिम अबाउट धिस बिहेवियर. मला सर्वात पहिले तर वाईट वाटेल, हे का नाही, परंतु मी वाट बघेन एका संधीची, जेणेकरून मी त्याला बोलेल. कशावर बोलेल? त्याला मी बोलेल कशावर? त्याच्या वागण्याबद्दल मी त्याच्यावर बोलेल की बाबा तू मला का रागवलास असं. तर त्यानं रागवलं की लगेच त्याच्या अंगावर जायचं, शर्ट धरायचं, केस लुचायचे, रट्टे त्याच्यास करायचं का? नाही. तिथल्या तिथं तर वाईट वाटेल, परंतु थोडा मी काय करेल? तिथं गडबडीत बोलेल का? नाही. मी एका संधीची वाट बघेल. कशाची? ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधीची वाट बघेल, ज्यावेळेस ते मला व्यवस्थित भेटल आणि त्याला बाजूला घेऊन म्हणून बाबा असं का केलास तू, हे का नाही, का रागवलास, त्याच्या ह्या बिहेवियर बद्दल मी त्याला बोलेल. कळलं का? हे असं दिलं. बापरे, व्हॉट, हाऊ विल यू रिॲक्ट. सोपं आहे, काही बी नाही, उगं सोपं आहे का नाही. आता पुढे काय? पुन्हा तसंच आहे, इथं तेच आहे. व्हॉट विल यू डू इन धिस सिच्युएशन. तेच 5वा प्रश्न आहे. किती आहे? 5वा प्रश्न तसलाच आहे. व्हॉट विल वी डू इन दिस सिच्युएशन. तुम्ही या परिस्थितीमध्ये काय कराल. म्हणजे सर्वांसाठी त्याने एकदाच लिहिले. चार आहेत प्रश्न. कळलं का त्याच्यामध्ये? हे बघ, हे ए, त्याच्यानंतर हे बी, सी, है ना, या सर्वांसाठी त्याने एकदाच लिहिले. ते तुम्ही ह्या परिस्थितीत काय कराल. परीक्षेत प्रश्न येताना कसा येणार? आता जसं की हे प्रश्न असा येईल का रे? असा येईल का? युअर क्लासमेट प्रेज यू, एवढंच येते का फक्त? नाही. परीक्षेमध्ये प्रश्न कसा येईल? परीक्षेमध्ये प्रश्न कसा येईल बघ बरं जरा. शाबाश 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 रे शाबाश. नुसतं एवढं येणार नाही, ह्याच्या वरी काय येणार? असं येणार. राईट, हाऊ विल यू रिॲक्ट. असं येऊन असं येते. कळलं का? तसंच आता हे इथं पहिला प्रश्न. रोहिणी वोन प्राइज इन अन एसे कॉम्पिटिशन. रोहिणीला एका निबंधाच्या, एसे म्हणजे निबंध, निबंधाच्या स्पर्धेमध्ये बक्षीस, प्राइज म्हणजे बक्षीस भेटले किंवा पारितोषिक भेटले. बक्षीस म्हणजेच पारितोषिक. कळलं का? रोहिणीला किंवा रोहिणीने निबंधाच्या स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावले. तर तुम्ही काय करचाल? सर्वात पहिले तर आय विल बी हॅपी, मी आनंदी होईल.
आणि तिला काय करेल मी, कॉंग्रॅच्युलेट करेल म्हणजे काय, अभिनंदन. अभिनंदन करेल फॉर हर गुड वर्क. पुन्हा एकदा इथं सक्सेस म्हणूया, गुड वर्कची गरज नाही. काही जमते, तसं काय नसते रे. फॉर हर सक्सेस. हे कधी बंद पडायला रे, कसं लक्ष राहणार रे. बा, ह्या प्रश्न उत्तर कळलं का? ह्या थांब काही नाही, मला माहिती. हे सोपं. इथं बघूया, काय नाही, पटपट होते. काय म्हणलंय, व्हॉट विल यू डू इन दिस सिच्युएशन. तुम्ही काय कराल. रोहिणी ओन प्राइज इन अन एसे कॉम्पिटिशन. रोहिणीने निबंधाच्या स्पर्धेमध्ये बक्षीस पटकावले, तर तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल. आय विल बी हॅपी, मला आनंद होईल. आणि मी त्याला काय करेल, अभिनंदन करेल त्याच्या चांगल्या कामाबद्दल, तिच्या चांगल्या कामाबद्दल. कळलं. पुढचं काय, कविता रिफ्युजेस टू इट हर टिफिन बिकॉज शी वॉज अँग्री. कविता रागात असल्यामुळे किंवा रागावल्यामुळे तिचा डब्बा खायला तिने नकार दिला. रिफ्यूज करणे म्हणजे काय, नकार दिला. नाही मला राग आलाय म्हणणार आणि मला आज खायचं नाही, तर तुम्ही काय करायचं, तुम्ही जायचं, जाय तिकडे काही काय करणार असं नाही म्हणायचं. काय करायचं असतं, ते सोडून द्यायचं आपलं. आता तसं नसतंय, परीक्षेत वेगळं लिहावं लागतंय. कळलं का. आय विल स्पीक टू हर, मी तिला बोलेल आणि तिला काय म्हणेल, आय विल स्पीक टू हर अँड टेल हर टू कंट्रोल हर अँगर अँड ईट हर टिफिन. मी तिला बोलेल आणि तिला रागावर नियंत्रण ठेवायला सांगेल. कळलं का. बरोबर का, रागावर नियंत्रण ठेवायला सांगेल आणि तिचा टिफिन खायला सांगेल. कळलं का. पुन्हा हा मग खात्या, असं चांगलं बोललं. विना किप्स हरसेल्फ टू हरसेल्फ, विना किप्स हरसेल्फ, जरा डबल झालं, डबल झालं, डबल झालं, डबल झालं, डबल झालं. विना विना कसं रे, दिसतंय ते बी आपल्याला नंतर दिसूया आपण, सध्या आता कसं आता नाही दिसत त्याचं. विना किप्स हरसेल्फ ऍट स्कूल, ह्याचा अर्थच वेगळा आहे जरा. विना नावाची एक मुलगी आहे, ती स्वतःला शाळेमध्ये बाजूला ठेवते, कुणाला बोलत नाही, गप्पा मारत नाही. कळलं का. किप्स हरसेल्फ ऍट स्कूल. बघू दे काय दिलं. विना किप्स हरसेल्फ, हा नाही बरोबर आहे, हरसेल्फ टू हरसेल्फ. हा अरे हे भारी आहे की शब्द. थांब हे जरा महत्वाचं आहे. हा, हरसेल्फ टू हरसेल्फ म्हणजे काय, स्वतःला स्वतःपुरतच ठेवते, दुसऱ्यामध्ये मिसळत नाही. म्हणतात की काही जण ते उगं त्याच्यात दुनियेत राहते, त्याच्याच दुनियेत. कळलं का. म्हणजे हरसेल्फ टू हरसेल्फ, हरसेल्फ म्हणजे त्याच्यातच राहते, कुणात मिसळत नाही. कोण, जेवताना नाही, स्कूल शाळेमध्ये म्हटले. कुठं म्हटलंय, शाळेमध्ये. एकटीच राहते, स्वतःपुरतच मर्यादित, कुणाला बोलत नाही. कोण आहे ती मुलगी, नाव काय, विना. तर तू काय करायचं, आय विल ट्राय बी फ्रेंड हर, मी तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करेल. बी फ्रेंड म्हणजे मैत्री करणे. कळलं का. हो, तरी प्रयत्न करायचा. अँड मेक हर इन्व्हॉल्व इन स्कूल ऍक्टिव्हिटीज, आणि तिला शाळेच्या क्रियांमध्ये, क्रियाकल्पांमध्ये, म्हणजे शाळेमध्ये काय असतंय, म्युझिक असतंय, खेळ असतंय, हे का नाही, त्याच्यामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करेल. इन्व्हॉल्व करणे म्हणजे मिसळणे किंवा सामील करणे. कळलं का. मग प्रयत्न करायचा म्हणजे काय करशील एवढंच विचारलंय. त्याच्यानंतर जरी तिनं नाही म्हणली तर मग ठीक आहे, मग जाऊ द्या म्हणायचं. काय तरी आपण प्रयत्न, चल खेळ, कशाला एकटीच बसालीस असं म्हणावं लागतंय. मकरंद सेज, मकरंद काय म्हणतो, आय कॅनॉट हेल्प इट इफ आय हॅव अ स्टबर्न पर्सनॅलिटी. एक मकरंद म्हणायचं एक पोरग आहे, ते म्हणतंय आता माझी पर्सनॅलिटी, माझं व्यक्तिमत्व कसं आहे, हट्टी आहे, मी काहीच करू शकत नाही, त्याला मी बदलू शकत नाही असं म्हणाले त्यानं. मी मदत करू शकत नाही असं नाही, हे चुकलंय. मी त्याला बदलू शकत नाही. मकरंद काय म्हणालाय, मी, माझा स्वभाव हट्टी आहे, त्याला मी काय करू शकतो. आय कॅनॉट हेल्पचा अर्थ काय असतो, हे जरा वेगळा शब्द आहे. हेल्प म्हणजे इथं मदत नाही बरं का. इंग्रजीत कधी कधी शब्दाचे अर्थ वेगळे असते. इथे ह्या शब्दाचा अर्थ काय, ते मकरंद काय म्हणालाय, माझा स्वभाव हट्टी आहे, त्याला मी काय करू शकतो. कळलं.
असं त्यानं म्हणालंय. पण आपण शांत, हं? मी काय हे नाही, मी काय करू शकतो हे बघ. माझ्याकडे हट्टी व्यक्तिमत्व असेल तर त्याला मी काय करू शकतो, त्याला मी काय करू. मित्र चांगली बनली. ते कसं आहे, ते काय म्हणाले, आता माझा स्वभाव हट्टी आहे, मी त्याला काय करू बाबा, मला काही उपाय नाही. पण तसं नाही, बदलू शकतंय. आपल्याला माहिती आहे ना, आपण शिकलो की. मग आपण ते काय करायचं, चांगले गुण घ्यायचे. असं बघ, आय विल मेक मकरंद अंडरस्टँड दॅट बिंग स्टबर्न लीड्स टू मिसअंडरस्टँडिंग अँड हर्टिंग अदर्स. हा बघ, मी मकरंदला असं समजावून सांगेल की हट्टीपणामुळे गैरसमज वाढतो आणि दुसऱ्यांना त्रास होतो, आणि म्हणून तू स्वभावाला बदल. कळलं का? झालं.